उत्पत्ती प्रकरण 46. याकोब आपल्या कुटुंबासह मिस्रास येतो. तेव्हा इस्रायल आपल्या सर्वांसह निघून बैरशेबास आला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवास यज्ञ केले. तेव्हा रात्री दृष्टांतात देव इस्रायलाशी बोलला, याकोबा, याकोबा. तो म्हणाला, काय आज्ञा? तो म्हणाला, मी देव, तुझ्या बापाचा देव आहे. तू मिस्रात जाण्यास भिवू नको. तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन. मी तुझ्याबरोबर मिस्रात येईन. तेथून मी तुला खात्रीने परत आणीन आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील. मग याकोब बैरशेबाहून निघाला आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठविलेल्या गाड्यात इस्रायलाच्या मुलांनी आपला बाप याकोब आणि आपली बायका मुले बसवून नेली. ते आपली गुरेढोरे आणि कनान देशात मिळविलेले धन घेऊन मिस्र देशात आले. याप्रमाणे याकोब व त्याची सर्व संतती मिस्र देशास आली. त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे आपली सर्व संतती मिस्रास आणली. इस्रायलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्र पौत्र मिस्रात गेले. त्यांची नावे ही: याकोबाचा पहिला मुलगा रौबेन, रौबेनाचे मुलगे हनोक, पल्लू, हेस्रोन व कार्मी, शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहाद, याकीन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल, लेवीचे मुलगे गेर्शोन, कहात व मखरी, यहुदाचे मुलगे एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह. यापैकी एर व ओनान हे कनान देशी मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल, इस्साखाराचे मुलगे तोला, पुवा, योब व शिम्रोन, जबुलूनाचे मुलगे सेरेद, एलोन व याहलेल. हे सर्व लेयाचे मुलगे व तिची मुलगी दीना ही तिला याकोबापासून पदन अरामात झाली. त्याचे मुलगे व मुली मिळून 33 जण होते. गादाचे मुलगे सिफयोन, हग्गी, शूनी, एस्बोन, एरी, रोदी व अरेली. आशेराचे मुलगे इम्रा, इश्वा, इश्वी व बरिया आणि त्यांची बहीण सेराह. बरियाचे मुलगे हेबेर व मालकीएल. लाबानाने आपली मुलगी लेया हिला दिलेल्या जिल्पेचे हे मुलगे. तिला हे 16 जण याकोबापासून झाले. याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे योसेफ व बन्यामीन. मिस्र देशात ओनचा याजक पोटिफरा याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफास मनश्शे व एफ्राईम हे झाले. बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोश, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द. हे मुलगे याकोबापासून राहेलीस झाले. ते सर्व 14 जण होते. दानाचा मुलगा हुशीम. नफ्तालीचे मुलगे यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम. लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे हे मुलगे. तिला हे 7 जण याकोबापासून झाले. याकोबाच्या वंशातली जी माणसे मिस्रात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून 66 जण होती. योसेफास मिस्र देशात झालेले 2 मुलगे हे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले मिस्र देशात 70 जण होते. याकोब आणि त्याचे कुटुंब ह्यांचे मिस्र देशात वास्तव्य. योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहुदास आपल्या पुढे त्याचकडे पाठविले. याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्रायल यास भेटावयास गोशेन प्रांती गेला. त्यास भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारिली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला. तेव्हा इस्रायल योसेफास म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले. आता मला खुशाल मरण येवो. योसेफ आपल्या भावास आणि आपल्या बापाच्या घरच्यास म्हणाला, मी जाऊन फारोला खबर देतो की कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे माझ्याकडे आली आहेत. हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत. म्हणून ते आपली शेरडे मेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत. फारो तुम्हास बोलावून विचारील की तुमचा धंदा काय आहे. तेव्हा तुम्ही सांगा की
की बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहो. आमचा व आमच्या वडिलांचाही हाच धंदा आहे. अशाने तुम्हास गोशेन प्रांतात राहावयास मिळेल, कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकास किळस वाटते.